सांगली जिल्ह्यात खासगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याचं भासवून वाहनधारकांना धमकावून पैसे लुटणाऱ्या टोळीविरोधात मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अवघ्या 2 तासात यशस्वी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारेवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ तपास सुरू केला। दिनांक 21 डिसेंबर रोजी फिर्यादी शीतल कुमार बळवंत माने हे त्यांच्या बहिणीसोबत उपचारासाठी कोल्हापूरहून मिरजकडे येत असताना सोलापूर हायवेवरील हॉटेल शंभूजवळ 4 अज्ञात इसमांनी त्यांची ॲक्टिवा गाडी अडवली। आरोपींनी स्वतःला खासगी फायनान्स एजन्सीचे वसुली एजंट असल्याचं भासवून कर्जाचे हप्ते थकले असल्याचं सांगत गाडी जप्त करण्याची व बहिणीस जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने 8,000 रुपये ऑनलाईन घेतले व गाडीची नंबर प्लेट तोडून नुकसान केलं। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी 1 विपुल किशोर भोरे राहणार सांगली, 2 आलोक परशुराम वायदंडे राहणार तानंग मिरज, 3 मयुरेश दीपक मोटे राहणार संजय नगर सांगली, 4 राजू मनीष परिहार राहणार मिरज यांना अटक करण्यात आली। आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक 24 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे बेकायदेशीर वाहन अडवणूक व लुटमार करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याची माहिती मिळत असून नागरिकांनी अशा प्रकारांना बळी न पडता तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा असं आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलं। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, प्रभारी अधिकारी, महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन। फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासवून वाहन चालकास थांबवून त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे 318/25 भारतीय न्याय संहिता कलम 309 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे येताच 2 तासाच्या आत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील देवी पथकाने यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा इत्यादी माहीत नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन आरोपींना 2 तासाच्या आत अटक केली होती। आरोपींना माननीय न्यायालयाकडे हजर करताना आरोपींना न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे। पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबाडलेली रक्कम 8,000 रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे। यात माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारेवकर मॅडम, SDPO माननीय प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही कारवाई साठी प्रयत्नशील होतो। या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्त्याच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपींनी लुटमार केल्याची घटना घडली होती। आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुबाडणूक करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आल्यास दर्शन आल्यास आपण तात्काळ डायल 112 संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची आहे। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे।